राहणार उमरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मी 11/9/2025 रोजी अहिल्यानगरला उपोषणाला बसलो. तर इथं मी 18-19 तारखेला उपोषणाला होतो इथं, 11 ते 18-19. आणि इथे एका पोलिसांनी मला, शेख नावाच्या पोलिसांनी माझा बोर्ड फेकून गेला आणि मला दवाखान्यात चाल म्हणे. मी दवाखान्यात स्वतःच्या गाडीत गेलो. 2 दिवस ॲडमिट राहिलो सिव्हिलला, आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये. आणि त्याच्यानंतर मी आझाद मुंबईला गेलो आणि मुंबईला आझाद मैदानात मी 24 तारखेपासून आमरण उपोषण केलं. 23 ते 6 तारीख तिथं उपोषण केलं. आणि मी आता 7 तारखेला घरी आलो. आणि इथे 7 तारखेला आल्यानंतर डेप्युटी कलेक्टर आणि उप-एस-पी साहेब आणि काल कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिले, त्यांच्यावर लवकर कारवाई करा. पण त्यांची आता मागणी काय आहे? आता माझी अशी मागणी आहे की मी उपोषणाला बसल्यानंतर आता सध्या रॉयल्टी पार्टी म्हणजे, आणि गाड्या 2-3 वर्ष चाललेल्या गाड्या आहे, ह्याचं काय करायचं? नामदेव पाटलांनी, तहसीलदार राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटलांनी आता याची माहिती खुलासा करावा. याच्या मागे ज्या गाड्या चालल्या कशाची वर चालल्या, बिगर नंबरच्या गाड्या चालल्या, घरामध्ये ठरावाच नाही गाड्या चालल्या. शाळेतल्या मुलांना बी मोठा धोका निर्माण झाला आणि माझ्या जीविताचा धोकाच आहे. मी तहसील राहुरीचे तहसील नामदेव पाटलाला 25 अर्ज केले, पण माझी कुठलीही कारवाई केली नाही. उलट मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न तिने केला होता. पण आता तरी एवढं असेल, आता खरं नाही म्हणते ना ते माझं खोटं आहे. तर मग आता सिटी कॅमेऱ्याच्या बुमराबामनी सिटी कॅमेऱ्याचे करावे आणि मग त्यांच्यावर कारवाई करावी. आणि काय असेल ते उतारायला पाहिजे चालू त्यांचे. 3 वर्षाच्या गाड्या चालल्या, 15 8 दिवसाची रॉयल्टी घेऊन आता काय उपयोग त्याचा? आता नाटक डॉक्टरांची झाली सगळी. याच्यापासून मला फार मोठा धोका आहे. याची जबाबदारी सगळी राहुरीचे तहसीलदार आणि ब्राह्मणी, उमरेचे तलाठी, जालिंदर पाखरे, जाधव आणि लवभाऊचे तलाठी किती यांना फोन करून सुद्धा मी सांगून 2 फोन काढलो, देऊन यायला सांगू काहीतरी कारवाई करा. माझ्या जीवनात धोका आहे, पण मी कुठलीही कारवाई केली नाही. तलाठी आणि त्या आपले नामदेव पाटील तेव्हा मला आझाद मैदानात मुंबई उपोषणाला बसायची पाहिजे, तरी सुद्धा यांचं कारवाई होईना अजून. असे हे गुंड लोक, त्या गुंड लोकांपासून काय मला संरक्षण मिळणार अजून कधी? मला पुढची भूमिका मला माझं जर मुंबईचं जर क्षेत्र परवाना आणि यांच्यावर जे तो फारापुढे 80 दाखल केली, त्यांच्यावर जे पण गुन्हा दाखल होत नाही, ते पण मला कोणतीच मागणी मान्य नाही. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.